आज एक पत्र परिषद लेकर कहा गया कि महाराष्ट्र में इस समय सीडीसीसी बैंक में भ्रष्टाचार का बोलबाला है और इसके खिलाफ आरक्षण रक्षा संघर्ष समिति जिला बैंक के सामने आमरण अनशन पर बैठी है। इस संबंध में जब बैंक के मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर से सवाल पूछा गया कि परीक्षा में पूछे गए सवाल गलत कैसे थे और आपत्ति जताने के बाद कोई कार्यवाही क्यों नहीं की गई, तो उन्होंने कंपनी के सीईओ से पूछा, लेकिन कंपनी ने उन पर आरोप लगा दिया। मुख्य रूप से परभणी जिले के रहने वाले दत्ता पॉल ने भूख हड़ताल मंडप में पत्रकारों के सामने अपनी राय व्यक्त की। पिछले कई वर्षों से एमपीएससी, यूपीएससी जैसी प्रमुख परीक्षाओं की तैयारी करते हुए हजारों छात्रों ने चंद्रपुर जिला केंद्रीय सरकारी बैंक के क्लर्क और कांस्टेबल पद के लिए भर्ती परीक्षा दी थी और कांस्टेबल पद के लिए साक्षात्कार आयोजित किया गया है और क्लर्क पद के लिए इंटरव्यू चल रहा है। हालांकि इस भर्ती परीक्षा में शुरू से ही यानी 21 दिसंबर को कंप्यूटर में गड़बड़ी हुई, कई प्रश्न भी गलत थे और जब किसी प्रश्न के लिए सही विकल्प चुना गया तो ऐसा लगा कि गलत विकल्प स्वचालित रूप से चुना गया था। थोड़ी देर में सभी 6 परीक्षा केंद्रों पर हंगामा और विरोध हुआ, इसलिए प्रशासन ने उस दिन परीक्षा रद्द कर दी। परीक्षा के दूसरे दिन यानी 22 दिसंबर को जब मैं जालना जिले में परीक्षा केंद्र पर गया तो वहां परीक्षा आयोजित हो रही थी। केवल जालना जिले में परीक्षा रद्द की गई। हालांकि एक ही दिन में महाराष्ट्र में सभी जगहों पर परीक्षा आयोजित की गई। इस बीच परीक्षा के तीसरे दिन यानी 23 दिसंबर को औरंगाबाद में परीक्षा आयोजित की गई, लेकिन इसकी पूर्व सूचना परीक्षा से एक रात पहले ही दी गई थी। इसलिए जो बच्चे दूर थे वे औरंगाबाद केंद्र तक नहीं पहुंच सके। उस समय परीक्षा केंद्र पर छात्रों की परीक्षा की कोई व्यवस्था नहीं थी। परीक्षा का आखिरी दिन 29 दिसंबर को था। जालना केंद्र पर आयोजित की गई, फिर नांदेड़ में परीक्षा आयोजित की गई, इसलिए बच्चों पर भारी वित्तीय बोझ पड़ा है, ऐसा आरोप आज पत्रकार परिषद में किया गया है। दत्ता बाबूराव बोळ, राहणार मुंबई, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। मी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि 21 डिसेंबर या दिवशी माझी जालना या ठिकाणी शिपाई या पदाची परीक्षा होती। तर तांत्रिक कारण देऊन त्यांनी त्या दिवसाची परीक्षा रद्द केली आणि पुढील तारीख दिवस त्यांनी सांगितले आणि 22 डिसेंबर या दिवशी जालना त्याच सेंटरवर माझी लिपिक या पदाची परीक्षा होती। त्या दिवशी कॉलेजच्या मॅनेजमेंटनं परीक्षा घेण्यास नकार दिला, कारण आदल्या दिवशी मुलांनी तिथं कॉम्प्युटर तोडफोड केल्यामुळं। तर त्यानंतर 23 डिसेंबर या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी लिपिक या पदाचे आमचं हॉल तिकीट देण्यात आले आणि नंतर 29 डिसेंबर या दिवशी शिपाई या पदाची नांदेड या ठिकाणी माझी परीक्षा झाली। तसं एकंदरीत या भरतीमध्ये आता मी शिपाईच्या परीक्षेमध्ये 60 मार्क असून आणि जागा 94 असून पण त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं। माझं क्लर्क या 258 जागा असून आणि माझे मार्क 70पेक्षा जास्त असून पण त्यांनी लिपिक या पदाला मला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी पात्र केलेलं नाही। मी ज्यावेळेस आपल्या सीओ साहेबांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी कंपनी सीओला कॉल केला, त्यावेळेस त्यांनी माझे 2-3 मार्क वाढवले। त्यांनी मला हे कारण दिलं की तुझी शिफ्ट हार्ड सोपी असल्यामुळे तुझे 5 मार्क कमी करण्यात आलेत आणि तुझ्या मित्रांचे मार्क शिफ्ट हार्ड असल्यामुळे त्यांचे मार्क म्हणजे कमी असून त्यांना इंटरव्ह्यू बोलवण्यात आलेला आहे। तर असाच एक माझा मित्र आहे, मी त्याचं नाव सांगू शकत नाही, त्याचे वडील भाऊ आले होते पैशाने काम करण्यासाठी। त्याला लिपिक या पदासाठी 25 ते 30 लाख रुपये त्यांना सांगितले, त्यांना मला द्यावं लागतील। तर त्यांनी 15 लाखापर्यंत त्याने देण्याची तयारी होती, पण जास्त पैसे मिळाल्यानं मग त्यांनी म्हणजे तो निर्णय त्यांनी मागे घेतला त्यांनी। मग माझं एवढंच म्हणणं आहे सर की ही परीक्षा ज्यावेळेस कोर्टानं निर्णय दिला होता की IBPS किंवा TCS कंपन्याकडे ही परीक्षा देण्यात यावी, पण यांनी ITI या फ्रॉड कंपनीकडे, ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या कंपनीकडे, दिल्लीच्या कंपनीकडे परीक्षा देण्यात आली आणि यांच्यामुळं फक्त नावाला फक्त सर बाकी मुलांना बोलत आहेत। जसे की शिपाई पदाची 100 जागा आहेत, बाकी 200 मुलं फक्त नावाला इथे येत आहेत सर इंटरव्ह्यूला आणि लिपिकचे 250 जागा आहेत। तर 750 मुलांपैकी 500 मुलं फक्त नावाला येत आहेत सर। त्यांनी बाउंड्री फक्त पास केलेला आहे 60 मार्क आणि जे मुलांनी यांना पैसे दिलेले आहेत 20-25 लाख 30 लाख रुपये त्यांनी याला 80 मार्क दिले सर। इंटरव्ह्यूचे 10 पैकी 10 जरी मार्क दिले तरी 60 मार्कावरचा जो मुलगा आहे प्रमाणे तो 70पेक्षा वरी जाऊ शकत नाही सर। त्यामुळे ह्यांचे पैशावाले जे मुलं आहेत 80 मार्काच्या वरचे त्याच मुलांचे सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे सर माझी एकच मागणी आहे की ही परीक्षा रद्द करून पुन्हा TCS मार्फत घेण्यात यावी आणि मी मनोज दादाचे आभार मानतो की त्यांनी हा मुद्दा उठवलेला आहे। मी एवढ्या दुरून परभणीहून इथं मुद्दाम आलेला आहे, माझं इथं मी रूमला यायला पैसे घालतो मेसला, की माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे मनोज दादामुळं हा मुद्दा सगळ्या महाराष्ट्रातल्या बँके कमीत कमी 90% तरी म्हणजे चांगल्या गरीब मुलांना घेतील ते 10% जरी आपण सोडून दिले त्यांच्या जवळचे नातेवाईक म्हणा, भाचे पुतणे भाऊ म्हणा, तर यांच्या आंदोलनामुळे मला वाटतं की महाराष्ट्रातले आता आजच आड पडले आहे भंडारा बँकेची। तर मला असं ऐकण्यात आलं की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण बँकेच्या आड पडणार आहेत 35 जिल्ह्याच्या। तर मला वाटतं ह्या आंदोलनामुळे 90% तरी म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांना फायदा होईल
आणि म्हणजे 35 जिल्ह्यामधल्या सगळ्याच बँकामध्ये चांगल्या प्रकारच्या भरत्या होतील. हा मुद्दा जर असं वाढत गेला आणि कोर्टाने जर चांगला निर्णय दिला तर, कारण पुढची एक हिअरिंग झालेली आहे कोर्टामध्ये 13 जानेवारीला, तर पुढची 27 जानेवारीला कोर्टामध्ये तारीख आहे. तर मला वाटतं की हा कोर्ट याच्यावर सकारात्मक निर्णय घेतात म्हणून. जलसा फैमिली रेस्टोरेंट आसवानी परिवार की ओर से चंद्रपुर वासियों के लिए एक और लज्जतदार भेंट. जलसा फैमिली रेस्टोरेंट में शानदार आउटडोर गार्डन सेटिंग के साथ आप पा सकते हैं लग्जरियस एसी फैमिली सिटिंग हॉल. अतीत की यादों के रिक्शे के साथ बच्चों के लिए और बड़ों के लिए एक से एक फोटोग्राफी पॉइंट्स, स्वादिष्ट वेज नॉन वेज खाने के साथ उत्तम सर्विस का वादा. बर्थडे पार्टी, बीसी पार्टी और अन्य पार्टियों के लिए उत्कृष्ट स्थान. मित्र और परिवार के साथ पधार कर एक बार सेवा का अवसर जरूर दें. आप बार बार आएंगे. जलसा फैमिली रेस्टोरेंट, लोहारा PHC और अंकित पेट्रोल पंप के पास, लोहारा मूल रोड, चंद्रपुर. बुकिंग के लिए संपर्क करें 9518554308.